माफ करून देणार आहे म्हणे एसटी बँकेचं कर्जमाफी करणार आहे बरं का. काल मीटिंग होईल झालं कामातच नाही पहिले जे देतो द्या कर्जमाफी राहू द्या. हो पाटील नाचू नका तू घेऊन काय राहिलं पुढाऱ्यांच्या सभा पांडव आज धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस असून स्वयंस्फूर्तीने लोक कर्मचारी हे धरणे आंदोलनात उतरलेले असून कालही एकही फेरी निघाली नाही. आजही सकाळपासून 5 वाजेपासून एकही फेरी धुळे आगारातून सुटलेली नाही. कर्मचारी हे स्वयंस्फूर्तीने उतरलेले असून आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत निर्णयावर ठाम आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी 7 वाजेची बैठक लावलेली आहे. त्या बैठकीत तोडगा निघणं अपेक्षित आहे आणि आम्हाला प्रवाशांचे हाल होऊ नये ही काळजी मंत्रालयातील पुढाऱ्यांपेक्षा जनतेची सेवा करणं आमचं अधिक कर्तव्य आहे हे आम्ही जाणून आहोत. परंतु नाविलाज म्हणून आमचे 2016 पासून राहिलेल्या मागण्या या पूर्ण करू शकत नाही सरकार. आणि आम्ही नवीन काही मागत नसून आमचं जे हक्काचं घेणं आहे ते मागत आहे. सरकार एकीकडे खिरापती सारखे वाटप करतंय दुसऱ्या डिपार्टमेंटला, मात्र एसटीच्या कर्मचाऱ्याचं हक्काचं राहिलेलं असून ते सुद्धा द्यायला तयार नाही आणि त्याला फक्त बोटाने खेळवलं जातंय आणि राजकारण केलं जातं. राजकारणापलीकडे जाऊन आमची विनंती आहे की कुठल्याही पक्षाने आमच्याशी राजकारण न करता एसटीच्या कर्मचाऱ्याचं जे हक्काचं आहे ते द्यावं. ज्याप्रमाणे हक्काने सरकार आमचा वापर करून घेतं, कुठल्याही अनागोंदी परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यालाच वापरलं जातं, त्याप्रमाणे हक्काने त्यांचं घेणं सुद्धा सरकारने द्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे.